कृष्णं परं किमैतत्त्वं न जाने कृष्णाय त्वदीयपङ्कजपञ्जरान्ते अद्वेमाविश्रुतामानराजहंसं प्राणप्रयाणसमये कपवातपित्ते कण्ठावरोधं स्मरणं कुतस्ते वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा शुक्लां ब्रह्मविचारसारमाध्यग्नि जगद्व्यापिनी वीणा पुस्तकधारिणी जादान्धकार स्वस्ते स्फाटिकं मादिकं पद्मासने संस्थितां वन्दे त्वां पुरुषबुद्धिवरदां शारदाम् नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे उल्लारविन्दाय कुपात्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णा प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः मनोजवं पार्थतुल्यवेगं श्रीदेव्यं बुद्धिमतामनिष्ठं वादात्मकं वानरयोक्तपुण्यं श्रियामृतं शरणं प्रपद्ये यन्तप्रौजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपाविरकार्यहवन् पुत्रीति तन्मयतरो विदुःखेन सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि शङ्करं शङ्कराचार्य केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तो पुनः पुनः ॐ मृत्युञ्जयाय रुद्राय नीलकण्ठाय शाम्भवे अमृतशाय सर्वाय महादेवानन्दे सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणे नमोस्तुते ॐ जयन्ती मङ्गलकादिभद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वासुधा नमोस्तुते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ओम गुरुभ्यो नमः यं पदविश्वमं वाच्मिवाच प्रसुतां सञ्जीवयत् किल शक्तिधरः स्वदानम्
अन्यहस्तचरणं श्रवणं दगादे प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं स्वागतं कृष्णा शरणागतं कृष्णा स्वागतं कृष्णा हॅलो थोडा स्वागतं कृष्णा स्वागतं कृष्णा शरणागतं कृष्णा स्वागतं कृष्णा शरणागतं कृष्णा स्वागतं कृष्णा शरणागतं कृष्णा सुस्वागतं सुस्वागतं शरणागतं कृष्णा स्वागतं सुस्वागतं शरणागतं कृष्णा सुस्वागतं सुस्वागतं शरणागतं कृष्णा सुस्वागतं सुस्वागतं शरणागतं कृष्णा गोपाल कृष्ण भगवान की जय। राधे श्याम। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादितवे तापत्रे विनाशाय श्रीकृष्णं वयं नमः। पुण्यसली चंद्रभागेच्या किनारी पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेनं परमपूज्य गुरुवर्य गोविंदजी महाराज भावा यांच्या शुभ आशीर्वादानं हरिभक्तीपरायण अशोक महाराजांच्या प्रेरणेनं अधिक मासाच्या निमित्तानं पंढरीश परमात्म्याच्या चरणाजवळ बसून श्रीमद भागवत कथेचा श्रवण करण्याचा योग तुम्हा आम्हा सर्व जीवांना। अरे थोडासा आवाज मला एवढा क्लिअर वाटत नाही। भोंगी लावता काय एखादा भोंगा लावा ते म्हणजे थोर धर साधू संतांच्या महात्म्यांच्या कृपा आशीर्वादानं फक्त मॉनिटरचाच आवाज येते, मागच्या स्पीकरचा आवाज येत नाही। साधू संतांच्या कृपा आशीर्वादानं आपण परम पवित्र स्थानावरती आज आपण सर्वजण श्रीमद भागवत कथा श्रवण करण्याचा योग आपल्याला भगवान परमात्म्याच्या कृपेनं साधू संतांच्या कृपेनं आणि ही कृपा आपल्यावर वारंवार घडत असो, घडत राहो। कारण आपण साधू संतांची सेवा केली, संतांची सेवा केल्याचा परिणाम भगवान परमात्मा आपल्यावरती कृपा करण्याकरता येत असतो। म्हणून ही जी कथा आहे ही परम कल्याण करणारी आपली कथा आहे, जीवाचं कल्याण करून देणारी कथा आहे। ही कथा
जीवनातून आपल्याला सामर्थ्य देते, जीवनाला आपल्याला जगण्याचं बळ देते आणि मृत्यूचं भय घालवते. काय करते? मृत्यूचं भय घालवते. ज्याचं सगळ्यांना भीती आहे, सगळ्या जीवांना, प्रत्येकाला हीच भीती आहे, मरणाची भीती आहे. आणि ती भीती घालवण्याचे काम काय करते महाराज ही कथा. फार भाग्याने आपल्याला ही श्रवण करण्यास मिळते. कथा संपायच्या वेळेला आज आपली कथा सुरू झालेली आहे. पहिला दिवस आहे, होत असतं असे. पहिला दिवस कुठेही गेलं का आमची हीच तारंबळ असते. सगळं जुळवाजुळवी करायची असते, सर्व साहित्य एकवटायचं असतं, सर्व कलाकार एकवटायचे असतात. त्या निमित्तानं सगळ्यांची अशी मेळ बसवताना थोडासा मागे पुढे होतो. आता तुम्ही सर्वजण पहाटे 3, 2:30, 3ला प्रवास करून आलेले, दमलेला आहात, थकलेला आहात. मीही तुमचा जास्त वेळ घेणार नाही, कारण आजच्या दिवस तुमचा जास्त घेतला की उद्या लोक कंटाळ करतील. त्यापेक्षा आज थोडा कमी वेळ घेऊन उद्या थोडा जास्त वाढलं तरी मग तुम्हाला पचेल, रुचेल. पण आज जर तुम्हाला जास्त त्रास दिला मग मात्र कथेला पुढे जाऊन थोडासा अवघड वाटेल, बसायला कंटाळा येईल. म्हणून ही परम पवित्र पावन असणारी कथा गोविंद बाबांच्या शुभ आशीर्वादानं, कृपा आशीर्वादानं, अशोक बाबांच्या प्रेरणेनं, आणि विशेष म्हणजे असे आहे, कैलासवासी राधाबाई निवृत्ती काळे याही मातेच्या स्मरणार्थ ही कथा आयोजन केलेलं आहे. आयोजक आहेत महाराज दत्तात्रय उद्धव काळे. मला वाटतं अजय काळेंच्या भौतिकीत असतील आहे ना. हो हो. म्हणजे काळे कुटुंबावर ही माताच्या पुण्यस्मरण भाग्यवान, ही माता सुद्धा भाग्यवान आहे महाराज. ही राधाबाई आहेत ना, ह्या भाग्यवान आहेत. फक्त त्यांचं नावच राधा आहे. महत्वाचे म्हणजे नाव राधा. ही भागवत कथा राधाच्या नावावरच झालेली आहे. परंतु हा भागवत ग्रंथ जो तयार झाला, श्रीमद भागवत ग्रंथ जो तयार झाला, तो राधेमुळेच झाला. या ग्रंथाचे कर्ते जरी व्यासमुनी असले ना, पण व्यासांपर्यंत प्रेरणा देणारे महाराज श्रीमद नारदजी आहेत. आणि नारदजींच्या प्रेरणेने हा ग्रंथ तयार झालेला आहे. पण नारदांचे गुरु तुम्ही चौकशी केली तर नारदांचे गुरु कोण आहे? नारदांचे गुरुच मात्र राधाराणी आहे. ती भगवान परमात्म्याची आज्ञानाची शक्ती आहे. ती भगवान परमात्म्याची प्रेरक शक्ती आहे. ती राधा, फार या राधाच्याच कृपा आपल्यावरती आहे. कारण भक्तीमध्ये श्रेष्ठत्व जर कशाला असेल, भक्ती आपल्याकडे सर्वांनाच भक्ती करायची महाराज. तुम्हाला आम्हाला सर्वांना भक्तीच करायची. काय करायची? भक्तीच करायची. पण भक्तीसाठी काय करावं लागतं? कशामुळं भक्ती तयार भक्ती होते? पहा, आपल्याला सगळ्यांना महाराज आपण सर्वांना आपल्याला देहाचा अभिमान आहे. प्रत्येकाला देहाचा अभिमान आहे. हा माझा देह, या देहाचा अभिमान असतो. पण या देहभावानं भगवान परमात्म्यापर्यंत जाता येत नाही. जाता येत नाही असं नाही, जाता येतंय. या देहाच्या माध्यमातून जावं लागतं. पण तो देहभाव टाकून द्यावा लागतो, मग भगवान परमात्म्यापर्यंत जाता येतं. भगवान परमात्म्याला हा देहभाव टाकून दिला महाराज. जोपर्यंत आपण या देहावर अवलंबून आहे तोपर्यंत भगवान परमात्मा आपल्याला प्राप्त होणार नाही. या देहातून आपल्याला देह आपल्या बरोबर ठेवून सुद्धा देहभाव विसरायचा आहे. हा पहिला भाव आहे, देहभाव टाकायचा. नंतर आत्मभाव आहे. आत्म्याला सुद्धा आपण गुरु मानतो. आत्म्याला सुद्धा आपण आत्म्याच्या चिंतनात गुंततो. मग आत्म्याचे चिंतन केलं की मी ब्रह्म आहे, मी माया आहे, मी चित्त आहे, अमुक आहे, मी तमुक आहे, याच्यात गुंतून जातो. आपल्याला परमात्मा घडत नाही. हाही भाव टाकून द्यायचा आहे, आत्मभाव टाकून द्यायचा. पुढं महाराज भाव आहे महाराज, प्रेम भाव. कोणता भाव आहे? प्रेम भावामध्ये भगवान परमात्मा प्राप्त करून घ्यायचा आहे. त्या प्रेम भावात गेल्यानंतरच आपल्याला भक्तीपर्यंत प्रेम सुख देई, 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 प्रेम सुख देई. प्रेम मिळाला
सुख देई नाथ महाराजांचा अभंग आहे, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. डबल म्हणतात. दुरुक्ती नावाचा दोष स्वीकारून सांगतात महाराज. दुरुक्ती नावाचा दोष आहे, पण तो दोष स्वतः स्वीकारतात नाथ महाराज. पण बाबांनो, प्रेम असतं ना, हे प्रेम करण्याकरता, प्रेम होण्याकरता भगवंतावर, भगवान परमात्म्यावरती प्रेम लावा. सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये प्रेम आहे. कोणाकडे प्रेम नाही म्हणा, सर्वांच्या अंतःकरणामध्ये प्रेम आहे, सर्वांच्या मना. पण त्या प्रेमाला योग्य ठिकाण दाखवलं तर भक्ती होते. भक्ती कधी होते? ती भगवंताच्या चरणावरती समर्पण करावं लागते. प्रेमानं भगवान प्रेमातच घडतं. प्रेमामध्ये श्रद्धा घडते, प्रेमामध्ये निष्ठा घडते. श्रद्धेनं निष्ठेनं भगवंतापर्यंत प्रेम. याला सर्व कारणीभूत जर काय असेल तर प्रेम आहे. आणि हे प्रेम मात्र आपल्या हातात नाही. कोणाच्या हातात आहे मला? प्रेम देवाचे देणे, आहे का नाही? कोणाचे देणे? प्रेम देवाने दिला ना, तरच आपल्याला भक्ती करता येईल, तरच आपल्याला श्रवण करता येईल. आपल्या अंतःकरणामध्ये प्रेम भरपूर दिले महाराज. इतकं प्रेम दिलं, इतकं प्रेम दिलं महाराज. कोणाला बायको आवडते, कोणाला मुलगा आवडतो, त्याच्या पुढचं कोणाला हे आवडतं, याच्यावर पण प्रेम करतात महाराज. का नाही करत? सगळेच करतात महाराज. कोण असं बिगर पैशाचं, बिगर प्रेमाचं कोण आहे महाराज? अहो सगळे प्रेम आहे, सगळ्यांकडे प्रेम आहे. पण तेच प्रेम जर भगवंताच्या चरणावरती ठेवलं, त्याला नाव येतं भक्ती. त्याला नाव काय येतं? आणि ही भक्ती, आणि हे भक्तीचा हा रस पिण्याकरता किंवतम भागवतम आर्णव. भागवत आर्णव म्हणजे सागर आहे. तर सागर पे, हा सागर आपल्याला प्यायचा आहे महाराज. काय करायचंय? किंवत भागवतम पिऊन घ्यायचा आहे. पण प्यायचं कशाने? आंब्याचा रस. आता आपण आपल्याला 1-2 दिवसांनी मला वाटतं आंब्याच्या रसाची पंगत आहेच आपल्याला. हा 25-30 किलो आंबे घेतले. आम्ही म्हणलं पुरतील का? पंक्तीवाले तर आमचं संभाषण झालं. ते म्हणले 25 किलो आंबे घेतलेत. म्हणलं पुरणार नाही. पण तो रस करायचा आपल्याला. काय करायचा? तो रस प्यायचा आहे आपल्याला. कोणता रस प्यायचा आहे? आंब्याचा रस प्यायचा आहे. अजून कोणता कोणता? अनेक प्रकारचे रस आहेत महाराज. 9 प्रकारचे रस आहेत. किती? सगळेच रस प्यायचेत महाराज. पण ते कशाने प्यायचे? तोंडाने प्यायचेत ना महाराज. पण हे भागवताचा रस कशाने प्यायचा असेल तर भागवत कानाने प्यायचं महाराज. कशाने प्यायचं? आई भवन. आई भवन सम. आपल्याला या आई भवनातून, कानातून हा रस प्यायचा आहे. कशातून रस प्यायचा आहे? ब्रह्मरस घेई काढा, ब्रह्मरस घेई काढा, ब्रह्मरस घेई काढा, ब्रह्मरस घेई काढा. जेने पेरा वारे फार महत्वाचं महाराज. काय? तिने पिढा वारेल. ते नाव विठामध्ये इतके फिरतात महाराज. अहो माझ्यासारखं वाघ नाही म्हणतात गावामध्ये. माझ्याशिवाय वाघ नाही, माझ्यासारखं वाघ नाही महाराज. घेतो की नाही? कोणाला? सगळ्यांना, त्याची सगळ्यांना भीती वाटते. कोणाला? बाहेर गावामध्ये, गल्लीमध्ये सगळ्यांना दादागिरी करतो, सर्वांवरती रुबाब करतो, सगळ्यांना ताकद आहे, शक्ती दाखवतो. माझ्यासारखं वाघ गावात कोणीच नाही. गावामध्ये फिरतो महाराज. पण तोच वाघ कोणाला तरी घाबरतो. घरात आला का भवानी माता त्याच्यावरती बसते. काय करते?
कुणाला तरी घाबरावं लागतं. ते भवानी माताचं वाहन काय म्हणा, हा वाघच आहे ना. हा मग आता बाहेर हा वाघ मारते महाराज, हा सगळ्यांना वाघ म्हणते, मग भवानी मातेचं आसन आहे, भवानी माताचं आसन आहे म्हणून ते आसनावर बसण्याचं काम करते महाराज. जरी वाघ असलं तरी हो आपल्याला सगळ्यात महत्वाचे, आपल्याला ही जन्म मृत्यूची भीतीच घालवायची. भीती आपल्या पाठीमागे. पाठी भय आले मोठे, हे की नाही, पाठी भय आले मोठे म्हणतो. कोणतं भय महाराज? अहो हेच भय महाराज, जन्म मृत्यूचं भय. या भयातून आपल्याला मुक्त व्हायचंय. पण ती मुक्त करण्याकरता साधना कोणती केली पाहिजे? तर ज्या साधनेने आपल्याला आपलं भय गेलं पाहिजे. मग भय घालण्याकरता सगळ्यात मोठी साधना जर काय असेल, पथे नाम विठोबाचे, विठोबाचे अगणचन, विठोबाचे अगणचिंतन, विठोबाचे अगणचिंतन. गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण. अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे. केन होती जे जाती, तुळी कन्या पुत्र होती जे जाती का. अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे. तुळी कन्या पुत्र होती जे जाती का, तुळी कन्या पुत्र होती जे जाती का. अखंड चिंतन विठोबाचे करती श्रवण, है की नाही? हा? गीता भागवत करते श्रवण. हो, आपण गीता भागवत श्रवण करणारेच माणसं आहोत महाराज. नित्याने केलं पाहिजे, श्रवणच करायचंय. पण या श्रवण करण्याकरता 8 तास करावं लागतं. काय करावं लागतं महाराज? आता हा सत्संग करायचा आहे आपल्याला, हा या सत्संगामध्ये येण्याकरता प्रयत्न करावा लागतात. पहिली गोष्ट महाराज, सत्संग करण्याकरता अंतःकरणामध्ये इच्छा निर्माण झाली पाहिजे. काय झालं पाहिजे? आपल्याला इच्छा निर्माण झाली पाहिजे. मग ही अशोक बाबांच्या, गोविंद बाबांच्या अंतःकरणातली इच्छा निर्माण झाली म्हणून तर हाच सत्संग तयार होतो. तसा होत नाही. अशोक बाबांनी महिनाभरापासून चालले लोकांना, चला पंढरपूरला, चला पंढरपूरला. चालले की नाही महाराज? जे भेटेल त्याला, बरं का, आपला अधिक मासात सप्ताह करायचा, चला पंढरपूरला, सगळ्यांना सांगत सुटतात बघा. का बरं? त्यांचं सांगण्यात त्यांना काय लाभ आहे? त्यांना जरी लाभ नाही झाला महाराज, पण तुमच्या पदावर लाभ पडा म्हणून त्यांचा 8 तास चाललाय. साधूचं कार्यच ते आहे, साधूचं कर्मच ते आहे की जीवाचं कल्याण कसं होईल, जीवाला कल्याणाची साधना कशी प्राप्त होईल, याच्यासाठी 8 तास चालू असतो महाराज साधू संतांचा. संतांचा हा 8 तास आहे की जीवाला परमार्थ करता यावा, जीवाला परमार्थ घडावा, जीवाला परमार्थाची महती कळावी म्हणून तुमचा 8 तास आहे. काय याच्यामध्ये काय प्राप्ती आहे महाराज? काय प्राप्त होणार आहे? धन प्राप्त होईल. काय धनाचे? धनाचं जर अशोक महाराजांना जर धनाचे लालसा असतं तर स्वतःचं वावर विकून ही जागा घेतली नसती महाराज. काय म्हणणे तुमचं? धनाची जर लालसा असते अशोक महाराजांना तर इथं गोळा करीत बसले असते महाराज. काय करायचं? धनाची लालसा नाही ना, पण वळा आपल्या जीवाला परमार्थ कळावा. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, ते कठोरे ते परोपकारी. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, ते कठोरे ते परोपकारी. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, देह कठोरे सत्संग करण्याकरता देह झटावा लागतो.
देहाला झटावं लागतं मला. सत्संग शरीराची हटाहट करावा लागतो, आपल्याला देहाचा त्रास घ्यावा लागतो. पण हा त्रास करून आपण हा इथे पंढरपूरमध्ये जो सत्संग तयार करायचा आहे, जो सत्संग करायचा आहे, परमार्थ करायचा आहे. सत्संग म्हणजे परमार्थ. सत्संग म्हणजे काय? सत्संग मला अजून पुढचं थोडं सांगू का? सत्संगाला लई लोक असले पाहिजे असं बी नाही, दोनच माणसं असले पाहिजे. किती? दोघंही असावं. दोघांमध्ये ना त्याच्या पुढचं सांगू का मला? नवरा बायको मध्ये सुद्धा सत्संग होत झालाय मला, नाही होत असं नाही. नवरा बायको जरी असले ना तर त्या दोघांचा सत्संग होतो. मग हा दोघांचा सत्संग पण असं आहे महाराज, याद तरी यारे लागे अवघ्या मागे माझ्या मागे माझ्या. याल तरी यार लागे, याल तरी यार लागे, लागे लाग तरी याला लागे, लागे लाग तरी याला लागे. अवघ्या माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी. हे अवघ्या माझ्या मागे मागे, अवघ्या माझ्या मागे मागे, आजी देतो पेट भरे, आजी देतो पेट भरे. गोबराय सांगतात महाराज, सत्संगाला या, नुसतं पोट भरण येते येऊन. आपण पोट भरण्याकरताच जपतोय महाराज. कशा करता जपतोय आपण? सगळं चालले, खटाटप चालले महाराज. दिवस रात्र रक्ताचं पाणी, हाडाचं काळे, पाऊट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया, पाऊट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया, छाया पिया सुख से सोया नहक जवान खोया, छाया पिया सुख से सोया नहक जवान खोया. औत हात का मानव दे अल्लाह ने तुझे, औत हात का मानव दे अल्लाह ने तुझे, खाया पिया तुझे सोया जमाना खोया, खाया पिया तुझे सोया जमाना खोया. औट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया जमाना खोया. सगळं त्याच्याकरताच चाललंय महाराज. कशा करतात? कबीरजी म्हणतात महाराज, औट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. अहो, आपण जे आलेला जन्म वाया लावतोय. जन्म वाया का दबडावे, जन्म वाया का दबडावे, एक विठ्ठला शरण जावे, एक विठ्ठला शरण जावे. जन्म माया का दवडावे, जन्म माया का दवडावे, एका विठ्ठला एका विठ्ठला जन्म वाया काजवडावे, एका विठ्ठला शरण जावे. संत वरून सांगून दमलेत महाराज. संत सांगून दमले. बाबा एका भगवान परमात्म्याला शरण जा. तुकाराम महाराज तर माझा सांगतो, माझ्या मी मरता मत म्हणून सांगू पेटो भक्तीचा डागोरा, कळी काळाची गरा. पिटू भक्तीचा डांगोरा आहे का नाही? काळ घाबरतोय. कशाला? काळ कोणाला घाबरतो?
काल संतांना घाबरते बरं. तुकाराम नाम तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. यम शब्द घाबरतो ज्यांना त्यांच्या नामाच्या तर एवढा दरारा आहे. पण दरारा निर्माण करण्याकरता काय करावं लागतं? यमावरती दरारा करण्याकरता, यमावरती आपला अधिकार दाखवण्याकरता काय करावं लागतं? काय करावं लागतं महाराज? घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे, पर्वत जळतील पापाचे, पर्वत जळतील पापाचे, पर्वत जळतील पापाचे. घेता नाम विठोबा, नाम विठोबाचे, पर्वत जळतील पापाचे, पापाचे. घेता नाम विठोबाचे, पर्वत जळते पापाचे. अहो सत्संगात येण्याकरता आपल्याला जन्म मृत्यूची परंपरा थांबवण्याची आहे. या सत्संगात यावं लागतं. ज्या सत्संगामध्ये आपल्याला आपल्या जीवनाचे सार्थक होईल. आपल्या जीवनाची सार्थकता कशाने होईल महाराज? तर आपल्याला सत्संगामध्ये यावं लागेल. सत्संगामध्ये आल्यानंतर काय प्राप्त होतं? बरं, सत्संग येण्यासाठी पहिली व्हावं लागेल इच्छा. काय करावं लागेल? अंतःकरणामध्ये आपल्याला सत्संगाला जायचं, ही अंतःकरणामध्ये पहिली वृत्ती तयार झाली पाहिजे, इच्छा तयार झाली पाहिजे. आणि ज्यावेळेस इच्छा तयार झाली तर मग त्याच्या दृष्टीने प्रयत्न करावा लागतात. काय करावं लागतं? प्रयत्न करावं लागतात. प्रयत्न करायचे. आणि प्रयत्न करून आल्यानंतर काय होतं महाराज? इथे येऊन पण आता पंढरपूर आपण सगळ्या जणांच्या अंतःकरणामध्ये, लोक बसलेल्या अंतःकरणामध्ये इच्छा झाली की आपल्याला आता पंढरपूरला सप्त्याला, आपल्याला भागवत कथेला जायचं. सगळ्यांची इच्छा झाली म्हणून सगळ्यांनी आपली इच्छा झाली, महाराजांच्या गाडीमध्ये बसून आले. ही झाली पहिली इच्छा इथे येण्याची. पण इथे येऊन जर तुम्ही सत्संगामध्ये न भाग घेता दुसऱ्याच उद्योगात गुंतलेले असाल तर निळोबरांचे गाभंगे महाराज, येथे येऊन केले काही विठ्ठल नाही आठविला, अरे मोळा भांडीला. त्याच्यातच वाहून जाईल महाराज. म्हणून या सत्संगच का करायचा? इथे येऊन सत्संगच का करायचा? तर सत्संगाशिवाय पर्यायच नाही महाराज. पण बरं का, काका भूषणजी महाराज आणि गरुडाचे दोघांच्या मध्ये चर्चा झाली. काका भूषणजी महाराज हे भगवंताचे भक्त आहे आणि गरुड सुद्धा भगवंताचाच भक्त आहे. गरुड, याच्या दोघांमध्ये एक सवाल जवाब झाला, एकमेकाची चर्चा झाली. तर गरुडाने प्रश्न केला काकभूषणजीला, महाराज सगळ्यामध्ये सुख कोणतं आहे आणि सगळ्यात मोठं दुःख कोणतं आहे? सगळ्यात मोठं सुख कोणतं आहे आणि सगळ्यात मोठं दुःख? तर काकभूषणजींनी उत्तर दिलं, महाराज ज्यांच्या जीवनामध्ये सत्संग होईल, ज्यांच्या जीवनामध्ये साधूची भेट होईल, ज्यांच्या संत संगतीचे काय सांगू सुखा, संत संगतीचे काय सांगू सुखा, संत संगतीचे काय सांगू, संत संगतीचे काय सांगू. आपणा पारिखे नाही ते घे, आपणा पारिखे नाही ते घे, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. आपण पारखे नाही ते, आपण पारखे नाही ते, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी. अहो संत जीवनामध्ये प्राप्त होणं याच्यासारखं दुसरं सुख या विश्वामध्ये कोणतंच नाही. कारण जे सुख संतांना प्राप्त आहे,
सुख वशेची ठाई सुख वचेती ठाई सुख वचेती सुख वसे ठाई सुख वसे संततिया बहुकाले संततिया भगवनी केला वाचा भगवनी केला आये संताचा बहुपाये भगवनी केला वाचा सुख वशेची ठाई बहुपायी संतांच्या आपल्याला सुख प्राप्त करून घ्यायचंय आता हे सुख प्राप्त करून घ्यायचं म्हणजे आपण सुखरूप नाहीत का आता याची बरेच चिकित्सा करता येईल आपल्याला याच्यावरती अहो आपण सगळे सुखीच आहेत पण आपल्याला काय झालं महाराज मी अगोदर सांगून गेलो हा देह भाग देहाचा अभिमान आहे जीवाचा अभिमान आहे या आत्म्याचा अभिमान आहे हे सगळे अभिमान कळले तू सुखरूप आईचा तुझा कोणी सांगा माझ्या पांडुरंगासारखा सुखरूप माझा भगवान परमात्म्याशिवाय दुसरंच कोणी नाही आणि भगवान परमात्मा जर सुखरूप आहे भगवान परमात्मा जर सुखरूप आहे हे सगळे जर संतांच्या प्रमाणे मग तुम्ही कोण आहात तुम्ही सुखरूपच आहेत ना महाराज वेगळे काय महाराज ममय वंश जीवलोके जीवभूत सनातना मन श्रेष्ठा आणि इंद्रियानी प्रकृती स्थानिक कर्षती सगळे महाराज आपण सुखरूपच आहात मग सुखरूप जरी आपण आहोत तरी सुद्धा दुःख कायको होय कायको दुःख होय मग दुःख होण्याची कारण काय मी आणि माझे मी आणि माझं मी आणि दुःखाला कारणीभूतच आहे मी आणि माझं दुःखाला कारणीभूतच आहे काय मी आणि माझं मग याच्यापासून आपल्याला निवृत्ती व्हायची मग ती निवृत्ती करण्याकरता काय साधना करावं लागते कशा साधनेने मी आणि माझं गळून जाईल मी गळून गेलं पाहिजे मी गळून गेलं पाहिजे माझे गळून गेलं पाहिजे कशाने गळेल महाराज हे संसारात राहून कधीच गळू शकत नाही हे प्रपंचात राहून कधी गळू शकत नाही मग हे साधना काय काय महाराज मी आणि माझे विसरले जाय अंतकरण तो साधू संन्यासी निरंतर ज्ञानोबांची गोष्ट सांग मी आणि माझी ऐशी आठवण विसरले जायचे अंतकरण मी आणि विसरलो पाहिजे तर कुठे विसरेल महाराज विसरण्याकरता सत्संगात यावं लागेल साधू संतांच्या संगतीत यावं लागेल साधू संतांच्या संगतीत आल्यानंतर विसरलं जाईल मी कोण आहे विसरलं मी कोण आहे याचा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा विसरलं पाहिजे आणि विसरण्याकरता महाराज सत्संगात यावं लागतं आणि सत्संगात येण्याकरता हा सत्संग जमवण्याकरता या सत्संगामध्ये येण्याकरता प्रयत्न करावे लागतात यत्न करावे लागतात अनेक प्रकारचा सत्संगामध्ये येण्याकरता प्रयत्न करावे लागते अंतःकरणामध्ये इच्छा असावी लागते इच्छा प्राप्त असेल तरच आपण त्या सत्संगापर्यंत जाऊ आणि सत्संगामध्ये गेल्यानंतर मात्र काय श्रवण करायचं महाराज देवतम भागवत रस मला रस आहे महाराज भागवत म्हणजे रस आहे मग ह्या भागवताचा रस आपल्या काना वाटून प्यायचं पण या भागवतामध्ये मग या भागवताचं महात्म्य आहे काय महात्म्य महाराज या भागवताचं महात्म्य अनेक प्रकारचे सांगितलं महाराज पद्मपुराणामध्ये सुद्धा भाग आहे पद्मपुराणाने सुद्धा या ग्रंथाचं या श्रीमद भागवताचं महात्म्य सांगितलंय पद्मपुराणाने सुद्धा सांगितलं पद्मपुराणामध्ये सांगितलंय प्रत्येक ग्रंथाचं श्रेष्ठ ग्रंथ जर काय असेल तर श्रीमद भागवत आहे पण आपण सर्व लोक त्याला दुय्यम समजतो काय समजतो आपण लोक त्याला दुय्यम समजतो पण दुय्यम नाही महाराज श्रीमद भागवत हा श्रेष्ठ ग्रंथ आहे आणि तो भगवान परमात्म्याच्या चरित्राचं भगवान परमात्म्याच्या लीलेचं भगवान परमात्म्याच्या कृपेच्या असणाऱ्या सर्व भाग त्याच्यामध्ये रस भरून ठेवलेला आहे फक्त आपल्याला काय करायचं तो रस प्यायचा आहे हा प्यायचा आहे पण कशाने प्यायचा आहे तोंडाने नाही प्यायचा कशाने प्यायचं कानाने तर प्यायचंच महाराज
कानानेच पिलं पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण कानाने पिऊ ना त्याला नाव येतं श्रवण भक्ती. कोणती भक्ती? श्रवण भक्ती करायची. श्रवणम कीर्तनम पादसेवनम 9 प्रकारचे भक्ती सांगितल्यात पैकी श्रवण भक्ती श्रेष्ठ आहे. या श्रवण भक्तीमध्येच राजा परीक्षित तरलाय. कशाने तरलाय? श्रवण भक्तीनेच राजा परीक्षित तरला. दुसरी भक्ती केलीच नाही. श्रवणाचे मीसे बैसावे श्रवणाचे मीसे बैसावे श्रवणाचे मीसे बैसावे श्रवणाचे मीसे बैसावे साम्राज्य भुवनी सुखी नामे साम्राज्य भुवनी सुखी नामे किताल तार नामदानेश्वरी किताल तार नामदानेश्वरी साम्राज्य भुवनी सुखी नामे साम्राज्य भुवनी सुखी नामे किताल तार नामदानेश्वरी किताल तार नामदानेश्वरी श्रवणाच्या हा श्रवणाचं विष म्हणजे निमित्त. विष म्हणजे काय? आपले विष करायचे महाराज. कारण हे भागवत आहे ना भागवत प्रोक्त आहे. भागवत म्हणजे भगवान परमात्म्याने स्वतःच्या मुखानं सांगितलंय म्हणून त्याचं नाव भागवत आहे. काय भागवत नाव काय कारणाने पडलं महाराज? भगवान परमात्म्याने आपल्या स्वतःच्या मुखानं सांगितलंय. पण कोणाला सांगितले महाराज? भगवान परमात्म्याने ही श्रीमद भागवत कथा प्रथम उद्धवाला सांगितली. कोणाला? उद्धवाला सांगितली. उद्धव सुद्धा तेवढ्या ज्ञानाचा अधिकारी आहे. भगवान परमात्म्याने आतापर्यंत 2 ग्रंथ भगवान परमात्म्याने स्वतःच्या मुखानं सांगितले. वेद आहेत ना, वेदाचा अभ्यास करतो का नाही आपण? वेद आहेत ना महाराज. वेद सुद्धा भगवान परमात्म्याचेच आहे. कोणाचे आहेत? पण भगवान परमात्म्याचे जरी असले तरी त्याला श्रीमद भागवतापेक्षा कमी स्थान आहे. का बरं स्थान कमी? तुम्ही म्हणता वेदाला कमी का ठरवता तुम्ही? वेद आहेत ना महाराज. भगवान परमात्मा झोपलेला आहे. त्याच्या घोरण्यातून तयार झाला वेद. काय झालं? घोरण्यातून तयार झालेला वेद आहे. आणि तो वेद अपौरुषी आहे. म्हणजे झोपला भगवान परमात्मा झोपलेला आहे आणि झोपण्याच्या स्वरातून त्याचा निर्माण झालाय. काय? वेद. आणि श्रीमद भागवत वेदा नाही कळला अंत पार जाचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा वेदा नाही कळला वेदा नाही कळला अंत पार जाचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा पंढरीचा वेदांना सुद्धा नाही कळलं महाराज भगवान परमात्मा. तोच भगवान परमात्मा आपल्या स्वतःच्या मुखानं 2 ग्रंथ सांगितले. श्रीमद भागवत आणि दुसरे आहे श्रीमद भगवत गीता. गीता कोणी सांगितली? भगवान परमात्म्यानेच सांगितली. सुमुखे आपण सुमुखे आपण सांगतो हे सुमुखे आपण सांगतो
भागवत स्वमुखे आपण सांगत असे विष्णू बरं का. स्वमुखे आपण स्वमुखाने सांगितलेला श्रीमद भागवत ग्रंथ आहे आणि स्वमुखे आपण सांगितलेला श्रीमद भगवद्गीता आहे. हे दोन्ही ग्रंथ श्रेष्ठ आहेत महाराज. या ग्रंथाचं श्रीमद भागवताचं अनेक ठिकाणी त्याचं वर्णन केलं. अनेक ठिकाणी एवढंच काय महाराज सत्यलोकामध्ये सुद्धा भगवान परमात्म्याने या श्रीमद भागवत कथा तुला केली महाराज. ब्रह्मदेवाने तुला करून सुद्धा तुला म्हणजे काय एका पार्ट्यामध्ये श्रीमद भागवत ठेवलंय आणि दुसऱ्या पार्ट्यामध्ये अनेक प्रकारचे ग्रंथ पुराणे ठेवले तरी सुद्धा भागवताचं पार्ट जड राहतं. का बरं? अहो ते भागवत कथा आहे ना महाराज ती श्रेष्ठच आहे. का श्रेष्ठ आहेत महाराज? त्या भागवतामध्ये भावती महाराज. म्हणजे भावत आहे. भागवतातला भाव पहिल्यांदा सर्वांनाच भावते महाराज. हा सर्वांना भावलंच पाहिजे म्हणून ते भागवत आहे. दुसरं येते ह्याच्यामध्ये गीत आहेत. ह्याच्यामध्ये अनेक प्रकारचे गीत आहेत. गोपी गीत आहे, वेणू गीत आहे, अनेक प्रकारचे गीत आहे. गीतातलं भागवत आहे व वर्तत असे भगवान परमात्म्याचं वर्तन आहे. त्याच्यामध्ये आपण तसं वागलं पाहिजे. तर तस्मात म्हणजे तसंच आपण वागलं पाहिजे म्हणून तो भागवत ग्रंथ आहे. भागवत ग्रंथाच्या यामध्ये भगवान परमात्म्याच्या अनेक प्रकारचे 24 अवतार सांगितले. किती अवतार सांगितले? 24 अवताराची कथा आहे. याच्यामध्ये अनेक राजे महाराजांच्या कथा आहेत. मग राजे महाराज सुद्धा त्याच तुलनेत आहे. ज्या अर्थी ज्या राजाचं या ग्रंथामध्ये नाव होतं, ज्या अर्थी या राजाचं लिहिले वर्णन येते नक्कीच ते राजा श्रेष्ठ आहे म्हणूनच येतो मला. तो भगवंताचा भक्तच आहे. मग याच्यामध्ये असणारे सर्व राजे महाराजांचे जेवढे जे नाव आले ना महाराज, जेवढे लीला कथा वर्णन आलेलं समजून जायचं महाराज ते भगवंताचे भक्त आहेत. म्हणून या भागवतामध्ये अनेक प्रकारचे लीला आहेत, अनेक प्रकारचे वर्णन आहे. त्यामध्ये भगवान परमात्म्याच्या लीला खूप आहेत. 24 अवताराच्या 24 प्रकारच्या लीला आहेत. आता आपल्याला सगळ्यांना महाराज वृंदावनातल्या गोकुळातल्या लीला माहिती आहेत महाराज, है की नाही? सगळ्यांनाच माहिती. कोण काल्याचं कीर्तन आपण ऐकतो महाराज, त्याच्यामध्ये भगवान परमात्म्याच्या लीलाच आहे, दुसरं काहीच नाही. पण त्या लीला सुद्धा आपल्याला काय करून देऊन जातात महाराज? ओलावा तयार करून देतात. काय करतात? आपल्या अंतःकरणामध्ये ओलावा तयार झाला पाहिजे. भक्तीविषयीचा ओलावा ज्या दिवशी तयार होईल ना ते आपल्या अंतःकरणामध्ये ज्या दिवशी भक्तीचा ओलावा निर्माण करून देते ना त्या दिवशी समजून घ्यायचं की आपण सुद्धा भगवान परमात्म्याच्या जवळ आहोत. आपण भरपूर ऐकलं महाराज, पण आपल्या अंतःकरणामध्ये इतकं ऐकून सुद्धा जर बदल घडत नसेल तर नक्की आपण काय महाराज बदल कोणाच घडतो? आता बदल घडण्याकरता महाराज आपल्या अंतःकरणामध्ये बदल झाला पाहिजे. अंतःकरणामध्ये बदल होण्याकरता साधू संतांच्या संगतीत यावं लागेल. साधू संतांच्या संगतीत आल्यानंतर साधू महात्म्याने जे आपल्याला सांगितलं आहे त्याचं आपण श्रवण केलं पाहिजे. आणि श्रवण केलं की मग त्याचं मनन केलं पाहिजे, त्याचं निधिध्यासन केलं पाहिजे आणि मग ते मात्र आपल्याला बदलून टाकेल. असं भागवत आहे महाराज. या भागवताचे अनेक प्रकारचे वर्णन करून सांगितले. या भागवत ग्रंथाचं महात्म्यामध्ये अनेक प्रकारचे महात्म्य सांगितले महाराज. सत्यलोकामध्ये सुद्धा भागवताचं महात्म्य वर्णन केलं. एवढंच काय महाराज, भगवान परमात्मा इंद्र आहे महाराज. इंद्र सुद्धा काय केलं महाराज, ज्यावेळेस त्यांना कळालं की राजा परीक्षितीला शुकाचार्य ग्रंथाचं सांगत आहे, भागवत सांगत आहेत, तर राजा इंद्राने काय केलं महाराज, इंद्राला वाटलं की आपण सुद्धा अभय प्राप्त करून घ्यावं. इंद्राकडेच महाराज इंद्राजवळ कलश घेऊन आला महाराज. कशाचा? अमृताचा कलश घेऊन आला शुकाचार्यांच्या समोर आणि राजा परीक्षिती समोर हा कलश ठेवलाय. मनोमत कलश ठेवला महाराज. राजाला मरणाची भीती आहे ना, हा अमृताचा कलश त्याला द्या. त्याच्या बदल्यात आम्हाला तुम्ही कथा आम्हाला सांगा. कोण सांगते? इंद्राची मागणी. इंद्राने मागणी केली ग्रंथाविषयी तुम्ही जे राजाला ज्ञान सांगणार आहे, तुम्ही जो ग्रंथ महात्म्या राजाला सांगणार आहे ना तो आम्हाला सांगा. आणि राजाला जी मरणाची भीती आहे ना, अमृत काय होतं महाराज,
हा अमृत तुला चहा नाही विचारित मी तुम्हाला, काय विचारतोय? अमृत प्यायल्यानंतर काय होतं महाराज? दीर्घजीवी जीवन बनतंय, मरणाची भीती संपते, दीर्घ जीवन, आयुष्य भरपूर मिळतं. पण काय प्यावं लागते त्याला? अमृत प्यावं लागते. आणि आज राजासमोर, आता राजा कशा करतात? मला शुकाचार्य समोर बसलेला आहे, मरणाच्या भीतीनेच बसलेला. हो, मग शुकाचार्याने सांगितलं हा अमृताचा कलश आहे ना, तो राजाला विचारा. राजाला जर वाटलं आपल्याला दीर्घजीवी जीवन जगायचे असेल तर अमृत घेईल. मी कथा तुम्हाला सांगेन. शुकाचार्यांचा काय विदेही अवस्था प्राप्त असल्या कारणानं त्यांना कोणालाही कथा सांगायची महाराज. महात्म्याला काय कोणी ऐकायला काय कुठे सांगतच राहणार. महात्म्याला असं नाही की तुम्ही ज्याला कथा सांगायची एकदा सुरू झाला ना तो विचार करत नाही कोण ऐकते कोण नाही ऐकत, घेतच नाही. पण त्याचे अंतकरण काय सांगतं महाराज? तो भगवान परमात्म्याची भक्ती सांगतो महाराज. शुकाचार्यांनी तेच केलं. मला कथा सांगायची, पण हा प्रश्न राजाचा आहे माझा. राजाला विचारा. राजा म्हटलं तर मी अमृतच्या देईल, कथा तुम्हाला सांगेल. मला कोणाला तरी कथा सांगायची आहे, मग तुम्हाला सांगितले का राजाला सांगितले का? राजाकडे गेला इंद्र. इंद्र देवांचा राजा आहे आणि देवांच्या राजाने प्रश्न केला, महाराज शुकाच्या परीक्षित महाराज तुम्ही काय करा, तुम्हाला मरणाची भीती आहे ना, ते मग भीती घालवायची असेल ना तुम्ही हा अमृताचा कलश घ्या, अमृत घ्या, अमर व्हा, दीर्घजीवी व्हा, मरणाची भीती जाईल आणि मग तुम्हाला काय करायचं? राजा काय सामान्य होता का महाराज? राजा सुद्धा भगवान परमात्म्याचाच अंश आहे महाराज. ज्याला गर्भामध्ये वाचवलंय, ज्याला गर्भावरती त्याच्या वाचवलं ना, तो भगवान परमात्मा त्याच्या साक्षी त्याला सांभाळतोय. त्यांनी सांगितलं महाराज मला तुमच्या अमृत कलशाची गरज नाही, मला तुमचं अमृत पिण्याची आवश्यकता नाही. मला काय करायचं महाराज? मला ही कथा श्रवण करायची. मग आता तसं इंद्राने विचार केला. इंद्र राजाने विचार केला महाराज की हा राजाने कथा श्रवण करण्याकरता बसलाय, याला अमृताच्या कलशाची गरज नाही. राजाने तो अमृताचा कलश पाठीमागे दिला, इंद्र घेऊन गेला. मग कथेचं श्रेष्ठ म्हण, ही कथा किती महात्म्य आहे, किती श्रेष्ठ आहे. ही राजाने 7 दिवसामध्ये त्याचा जीवन दीर्घजीवी जीवन जगला नाही, तो ठाम राहिला. कशावरती? माझा उद्धार होईल, माझा मरणाची भीती निघून जाईल. मग भीती जरूर होण्याकरता, भीती घालवण्याकरता ही भागवत कथा श्रवण करायची. अनेक महात्मे महाराज याच्यामध्ये इतके महात्मे आहेत ना सांगण्यासारखे आहेत, परंतु आपल्याकडे टाइम संपत आला. आपल्याला 1:15 थांबायचे. अजून 10 मिनिटं माझ्या हातामध्ये आहे. 10 मिनिटांनी मी कथा थांबवणार. का बरं? पहिला दिवस अजय महाराज आहे की नाही, तुम्ही दमून आलेला आहात, तुम्हाला विश्रांती पण झाली पाहिजे, थोडं मम पण झालं पाहिजे. मम झाल्यानंतर विश्रांती घ्या. आपण 10 मिनिटामध्ये कथेचा समारोप करू. आजच्या दिवसाची कथा आपण थोड्याच वेळामध्ये करू. पण उद्या मात्र बरं का, देवडे महाराजांना पण विनंती राहील, 9:30 म्हणजे 9:30लाच कथा सुरू करू. हे घ्या, 9:30 ते 12ला बरोबर तुमच्या कथा आपण थांबवण्याचा प्रयत्न करू. कथा थांबवायची आपल्या हातात नाही महाराज, काय करा सुरू करायचं आपल्या हातात. 9:30ला सुरू करू, पण थांबवायचं आपल्या हातात आहे का? सुरू करू. प्रसंग असे येत राहणार आहेत का त्या प्रसंगात एकदा घुसलं का माणूस बाहेरच निघत नाही. ही कथा आपल्या उद्धाराची साधना देणार आहे. आपल्याला जन्ममृत्यूची परंपरेची जन्ममृत्यूची भीती घालवणारी कथा आहे. अनेक प्रकारचे महात्मे महाराज याच्यामध्ये अनेक प्रकारचे महात्मे सांगायचे धुंदकारी आहे, गोकर्ण महाराज आहे, त्याच्यामध्ये आत्मदेव ब्राह्मण आहे, धुंदुली नावाची पत्नी आहे. धुंदुली आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाला एवढं दशग्रंथी पंडित असणारा आत्मदेव ब्राह्मण, त्याला स्मार्त कर्म आहे, त्याला स्मृत कर्म, दोन्ही प्रकारचे कर्म करणारा ब्राह्मण आहे. पण काय झालं महाराज, त्या ब्राह्मणाला स्वित्त ऐश्वर्य भरपूर आहे, संपत्ती भरपूर आहे, त्याला पत्नी पण आहे. पण काय झालं महाराज, सगळं असून सुद्धा त्याला मुलबाळ नव्हतं. काय होतं, सगळं इष्टेट आहे, सगळी संपदा आहे, सर्व गोष्टी अनुकूल आहेत, पण एवढ्या सगळ्या अनुकूल असून सुद्धा फक्त माणसामध्ये खिन्नता आहे. त्याला वाटतं की मला एखादं मुलबाळ नाही. म्हणून एक दिवस तो संन्यास वनामध्ये गेला आणि वनामध्ये त्याला एक संन्यासी महात्मा भेटले आणि संन्यासी महात्म्यांजवळ गेला आणि संन्यासी महात्म्याजवळ बोलला
संन्यासी महात्म्याजवळ जाऊन सांगितलं की मामा माझ्याकडे ऐश्वर्य आहे, माझ्याकडे गाय आहे, माझ्याकडे बैल आहे, माझ्याकडे संपूर्ण इस्टेट आहे, पण काय म्हटलं माझ्याकडे मुलगा नाही, मला मुलबाळ नाही. संन्यासीने सांगितलं चांगलं आहे, मग तुला तो परमार्थ करण्याकरता तर मुलबाळाचा प्रपंच जर राहणारच नको, मोकळा राहा, चांगला परमार्थ करशील. हो संन्यासीला म्हणला महाराज मग हे काय खरं नाही महाराज, पण मला ना एवढे सगळं ऐश्वर असून सुद्धा मला एखादा मुलगा व्हावा हे अच्छा. अरे बाबा संन्यासीने सांगितलं बाबा ज्यांना मुलं बाळ झालेत ना त्यांची सुद्धा अवस्था कशी आहे, त्यांची सुद्धा अवस्था तशीच महाराज. ज्यांना मुलं बाळ झाले ना ते सुद्धा अट्टास करू नको, मुलगा होईनच बाळ होईन याचा अट्टास करू नको. त्याच्यापेक्षा संन्यास घे, भगवंताचं नाम चिंतन कर, परमार्थ कर, तुला भगवान परमात्मा तुला त्याच्या मोक्षापर्यंत घेऊन जाईल, तू साधना कर. पण ऐकतो कुठं महाराज, ऐकलं नाही महाराज. मग त्या संन्याशाला त्यांनी पुढचाच प्रश्न आहे, मग तुम्ही जर मला मुलबाळ होणार नाही असं तुम्ही म्हणता, याचा अर्थ तुम्ही संन्यासी खोटे आहात, मग तुम्ही संन्यास कशाला महाराज. आता साधूवर ते आरोप करतो महाराज, साधूला खोटं ठरवतं. मग साधूने काय केलं महाराज, साधूला खोटं ठरवण्यापेक्षा जाऊ द्या, त्याला एक फळ देऊन टाकलं महाराज. ते फळ घेतलं, ते आत्मदेव ब्राह्मणाने फळ घेतलं, आनंद वाटला, घरी गेला महाराज. घरी गेल्यानंतर काय झालं, ते त्याच्या पत्नीचं खूप स्वागत केलं. त्याला वाटलं पत्नीला आनंदाची गोष्ट सांगावं, कारण त्याला वाटलं काय की आता पत्नीला सुद्धा सांगावा. पत्नीनं सांगितलं महाराज काय की आता हे फळ साधूने फळ दिलेलं आहे, हे फळ खाल्ल्यानंतर तो आपल्याला मुलगा होईल आणि मग मुलगा होईल असं तिला सांगितलं. मग ती कपटी होती, धूर्त होती, तिने काय केलं महाराज, ते फळ घेतलं, खाल्लं नाही का. तर तिला वाटलं मी जर उद्या गरोदर राहिले आणि गावामध्ये जर चोर आले तर मला पळता येणार नाही, उद्या मला लहान मूल झाल्यानंतर मग तिला मी दूध पाजण्याकरता मला ते जमणार नाही. मग तिने ते फळ खाल्लं नाही. पण फळ खाल्लं नाही, पण तिची बहीण आली, बहिणीबरोबर चर्चा केली आणि बहिणीबरोबर चर्चा करून काय केलं महाराज, तिने काय झालं बरं, असं काय ज्याच्या घरी खूप लय धनधान्य लय संपत्ती आहे, एखाद्याच्या घरामध्ये इतकी संपत्ती एवढी इस्टेट असते, पण त्या इस्टेटीला वारसदारच नसतो महाराज. आणि एखाद्याच्या घरामध्ये एवढी संपत्ती अजिबात काही नसते महाराज, दरिद्री असती, पण घरामध्ये भले 4-5 असतात महाराज. तसंच होतं महाराज. नंदिनीच्या बहिणीला 5-6 मुलं लेकर आहेत महाराज, पण तिच्या घरी खायला काही नाही, कारण परिस्थिती साधारण आहे आणि तिच्या घरी इतकी संपदा आहे, पण तिला खाण्याकरता कोणी नाही. मग त्यांनी काय केलं, दोघी जणी बहिणीने विचार केला. बहिणीने विचार केला, काय विचार केला, हे बघ तू काय कर, तुला साधूने फळ दिले ना, फळ खाल्ल्यानंतर मुलबाळ होणार आहे ना, ते फळ तू आपण खायचंच नाही, पण मी माझं जे बाळ आहे ना तुला देऊन टाक, मी मला थोडंफार धन दे आणि मी माझ्या धनाने माझ्या पतीला खुश करेन, माझ्या पतीला मी धन देईन आणि मी हे तुला बाळ तुला देऊन टाक. असं दोघीमध्ये झालं. मग तिने काय केलं, नवऱ्याला फसवलं मला. आणि नवऱ्याला फसवणारी बाई आहे ना कधीच कल्याणकारी नाही होणार. काय होणार नाही, जी बाई नवऱ्याला फसवते त्या बाईला कधीच कल्याण होणार नाही मला. तिने काय केलं, नवऱ्याला फसवलं. हिने खोट्याच चिंता उन्हाळ्या दिवस गेल्यासारखं दाखवलं आणि इकडे बहिणीचं मान. मग दोघी जणी माहेराला गेल्या, माहेराला दोघी सगळं डिलिव्हरी झाले, पण हिला काहीच नाही झालं. पण काय झालं, बहिणीला झालेला जो मुलगा आहे तिने सांगितलं बहिणीचा मुलगा मला दिला आणि बहिणीचा मुलगा झाला मृत्यू पावला. मग तो मुलगा बहिणीच्या मांडीवरती घेतला आणि मग सांभाळ करू लागलो. पण सांभाळ करण्याकरता काय झालं महाराज, मग राजा आत्मदेवाला आनंद झाला. राजा आत्मदेवाने इतकंच त्याचा आनंद झाला की त्याला मुलगा झाला. मग तो गावामध्ये पेढे वाटू लागला. कशाचा आनंद, कशाचा आहे, अहो एकच मुलगा झाला, सगळ्या गावाला पेढे वाटत आहे आपण. वाटतं की ते रानपशु आहेत ना, रानपशु, त्यांचं नाव नाही घ्यायला पाहिजे मला. ते काय वेळेस 12 पिल्लं होतात त्यांना, होतात ना. रानपशुला किती पिल्लं होते त्या वेळेस, कुठंच अभिमानात फिरत नाही मला. याला एकच झाला का सगळ्या गावाला म्हणतो
आत्मदेव ब्राह्मणाला आनंद झाला. त्याने त्याच्या प्रजाकार तीर्थामध्ये दान धर्म केला, सगळ्या संपत्ती दान केली महाराज, आणि तो बाळ आपल्या घरी आणला. पण तो काय झालं, विनाशकाली विपरीत बुद्धी. कारण जी संपत्ती आपण धन बरं का, प्रारब्धाने आपल्याकडे धन जर प्राप्त झालं तर पहिली गोष्ट सांगू का तुम्हाला, आमचे गुरुवर यांचं मला सांगणं आहे किंवा आमचे परमपूज्य वंदनीय गुरु डॉक्टर विकासानंदजी महाराजांनी आम्हाला एक सूत्र शिकवलंय महाराज. काय सूत्र शिकवलंय? सूत्र असं आहे ते महाराज, जर आपले मुलं चांगल्या मार्गाचे जर असतील, चांगल्या मार्गात जाणार असतील, तर आपण संपत्ती कमवून ठेवायचीच नाही. काय करायचं नाही? डॉक्टर बाबांचा आम्हाला सल्ला आहे महाराज, तुमचे मुलं जर चांगले असतील ना महाराज, तर संपत्ती कमवूनच ठेवायची नाही. हा, अजिबात कमवून ठेवायची नाही माझ्या महाराज. मग समजा तुमचा मुलगा वाईट कर्म त्याच्यासाठी तर अजिबात करायचं, त्याला काहीच नाही. मग करायचे काय? काहीच करायचं नाही, फक्त भागवत चिंतन करीत बसायचं, बाकी काहीच करायचं नाही. हा, चांगला मुलगा झाला, त्याचं कपाळ आहे ना महाराज, त्याच्या कपाळाने तो कमवून खाईल. आणि एखादा वाईटच मुलगा जन्माला आला तर त्याच्या कर्माचे भोग उगील. चांगला मुलगा होण्याकर झाला तरी परमार्थ करायचं, म्हणजे संसार करायचा नाही, म्हणजे प्रपंच पैसा कमवायचा नाही. आणि वाईट झाला तरी मग त्या पैसाच कमवायचा नाही. म्हणून तर आम्ही बिगर सगळीकडे तुमच्या समोर जे करतोय, हा पैसा कमवण्याचा विषयच नाही म्हणत, पण परमार्थ करायचा. परिणाम चांगले फळ. पण याचा परमार्थ हा आत्मदेव ब्राह्मणाचा मुलगा, त्याचं नाव त्यांनी बायकोच्या नावावरून त्याचं नाव ठरलं, तिचं नाव धुंदुली आणि याचं नाव ठरलं धुंदकारी. हा धुंदकारी म्हणजे धुमसतोय, सारखा धुमसतोय महाराज तुझ्या. कारण असं आहे, त्याच्याकडे रग असते ना, ज्याच्याकडे रग असते तो धुमसत राहतो महाराज सांग. तसा हा धुंदकारी इतका धुमधुम करतोय महाराज. त्याचा धुंदकारी तो अन्याय करायला लागला, कारण बापाने कमवून ठेवलेलं धन निघून टाकलं महाराज. धन मग पुढे जाऊन धन कमवले महाराज. एक दिवस त्या आत्मदेव ब्राह्मणाच्या पाठीमागे लागला महाराज, त्याला धन दे, आणि तो निघून गेला. पण तुम्हाला सांगतो, जे फळ साधूने दिलं होतं ना, त्या दोघींनी काय केलं, ते फळ गाईला खाऊ घातलं. काय केलं? ते फळ गाईला खायला दिलं. आणि गायीपासून सुद्धा एक मुलगा जन्माला आला, त्याचं नाव गोकर्ण महाराज ठेवलं. त्याचं नाव का? तर त्याचे कान आहेत ना गाईसारखे लांब होते. आता याच्यामध्ये शास्त्रीय याची जर फोड केली, गोनाम इंद्रिय होते, गोनाम आणि कर्ण म्हणजे ज्ञान. ज्याच्या ज्ञानाने कर्ण भरलेला आहे, ज्याच्या अंतकरणामध्येच भगवान परमात्म्याचं ज्ञान ओतून पूत भरले, त्याचं नाव गोकर्ण. गोकर्ण म्हणजे भगवान परमात्म्याचं नाव. ज्ञानानं संपूर्ण असणारा गोकर्ण हा ज्ञानीच आहे, कारण तो साधूचा आशीर्वादाचा फळ आहे. साधूच्या आशीर्वादा असल्याने तो फळ त्या फळापासून जन्माला आला, त्याचं नाव गोकर्ण. आणि याचं नाव ठेवलं धुंदकारी. हा धुंदकारी हा फार अन्यायी आहे, दुष्ट आहे, पापी आहे. त्याने आई वडिलांना मारहाण करायला सुरुवात केली. एक दिवस आत्मदेव ब्राह्मणाच्याच कमरात लाथ घातली, तो संन्यास वनात निघून गेला. पण जात असताना गोकर्णाने सांगितलं, आता तुम्ही काय घ्या, संन्यास घ्या. आणि संन्यास घ्या. मग संन्यासाने ज्या अगोदर सांगितलं होतं की मुलबाळ झाले तर ते कमरात लाथा, त्याच्यापेक्षा अगोदर संन्यास घ्या, हे अगोदर सांगणाऱ्या महात्म्याचं लक्षात आलं, तर संन्यास घ्यावा लागला. पण कधी संसाराने एकदा तापला महाराज, संसाराच्या एकदा ताप बसला, मग मात्र चालते महाराज परमार्थाकडे. तसंच आत्मदेव पुढे जाऊन त्या धुंदकाने आईला मारहाण केली, चोऱ्या माऱ्या करू लागला. मग त्याने 5 पत्न्या केल्या महाराज. किती? 5 वेश्यांबरोबर विवाह केला. एक दिवस असं केलं, त्या 5ही विचार केला, अरे हा याने जमवलेलं धन, एका दिवशी राजा येईल, राजाचे सैन्य येईल आणि हे धन गोळा करून निघून जातील. मग हे धन जाण्यापेक्षा ज्याने कमवलेलं धन त्यालाच मारून टाक. त्या 5 पत्न्यांनी काय केलं महाराज, म्हणजे 5 वेश्या त्या धुंदकारीला घरामध्येच मारून टाकलं महाराज, जाळून टाकलं आतमध्ये. त्याला कुठल्याच क्रिया केली नाही, त्याच्यावरती कुठल्याच क्रिया न करता त्याला दफनविधी केला. पण त्याचा काय झालं महाराज, त्याचा नाव पिशाच्य झाला. आणि तो पिशाच्य त्याला उद्धार करण्याकरता गोकर्ण महाराजांनी भागवत कथाचं आयोजन केलं. गोकर्णाने जी भागवत कथा सांगितली
आणि धुंदकारीचा उद्धार केला. धुंदकारीचा उद्धार झाला. हेही महात्मे, असे अनेक महात्मे आहेत. आता हे फक्त एवढेच महात्मे सांगून आपण कथा आज समाप्त करू. उद्याच्या भागात मात्र व्यवस्थित बोलण्याचा प्रयत्न करू. म्हणून झालेली सेवा किंवा आजच्या कथेला इथेच विराम पाहतो. उद्याच्या कथेमध्ये राजा परीक्षितीचा जन्म होईल. उद्याच्या म्हणजे अजून पुढेच्या भागामध्ये ही कथा कोणाच्या प्रेरणेने तयार झाली, ही श्रीमद भागवत कोणाच्या प्रेरणेने निर्माण झालं, आणि या कथेचा विस्तारित भाग आपण उद्या पाहू. झालेली कथा याच ठिकाणी विराम पावते. लगेच आरतीची तयारी करा. या